नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. बऱ्याच घटना शुक्रवारनंतर घडून गेल्या आणि त्याचा मार्केटवर आज परिणाम दिसणार आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रितरित्या इराणवर हल्ला केला, तर त्याचा भारतावर काय काय परिणाम होईल? तर हल्ला केला आहे इराणवर, तर आपण इराणबरोबरचा व्यापार किती आहे भारताचा हे जर बघितलं तर इराणबरोबरच्या व्यापाराचं प्रमाण खूप कमी आहे. आपण इराणला बासमती तांदूळ, चहा, साखर, फळं, औषधं याची निर्यात करतो, तर इराणकडून सफरचंद, पिस्ते, खजूर आणि किवी याची आयात होते. पण यामुळे एक गोष्ट मात्र होईल की जागतिक पातळीवर शिपिंगमध्ये अस्थिरता येईल, जोखीम वाढेल आणि लॉजिस्टिक्सचा आणि विम्याचा खर्च वाढेल. कारण धोका वाढला की विम्याचा प्रीमियम नेहमी वाढतो आणि दूरच्या मार्गाने जावं लागेल, त्यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्चही वाढेल. म्हणजे होर्मुझ स्ट्रेटचा रस्ता बंद होईल किंवा इराण बंद करेल असा एक अंदाज होता, पण तो रस्ता बंद करण्याचा कुठलाही इरादा नाही असं इराणने सांगितलं. तरीसुद्धा ही जोखीम कोण घेणार? त्यामुळे त्या मार्गाने कोणीही जात नाही आहे. रेड सी कॉरिडॉरमध्ये सुद्धा अडचण येईल आणि या सगळ्याचा परिणाम क्रूडच्या पुरवठ्यावर होईल. ते दिसतंच आहे. क्रूडचा भाव काल 77 होता, आज सकाळीसुद्धा 77 होता, पण इराण अमेरिकेबरोबर बोलणी करायला पुन्हा तयार झालं आहे म्हणून भाव थोडासा उतरला आहे. पण सगळ्यांचा अंदाज हा भाव 80पर्यंत जाईल एक आठवड्यामध्ये असा व्यक्त केला जातो. इंटरनॅशनल एअरपोर्ट बंद झालेत, उड्डाणं रद्द झाली आहेत. त्याचाही परिणाम इंडिगो, स्पाइस जेट या कंपन्यांवर होईल आणि पेट्रोल, डिझेल या सगळ्याचे दर वाढतील. त्यामुळे महागाई भडकेल. आता होर्मुझचा जलमार्ग जो आहे तो 33 किलोमीटरचा आहे, तो रुंद आहे. ओपेक देश हाच मार्ग वापरतात, पण आता ते हा मार्ग वापरणार नाहीत कारण धोका अधिक आहे. 20 ते 25% तेलाचा पुरवठा याच मार्गाने होत असतो, तर तेलाच्या पुरवठ्यात अनेक अडचणी येतील. भारत आणि चीन दोन्ही देशांना या मार्गानेच क्रूडचा पुरवठा होतो, तर या पुरवठ्यामध्ये अडचणी येतील. गॅसचा पुरवठा कतार करतं आणि सगळाच्या सगळा गॅस हार्मुझच्या खाडीमार्गेच येतो आणि 40% गॅस भारताला कतारकडून मिळतो. त्यामुळे गॅसचेही दर वाढतील, गॅसचाही पुरवठा अनियमित होईल आणि LNGच्याही किमती वाढतील. सौदी अरब, इराण, UAE, इराक, अमेरिका या सगळ्या देशांना हरियाणामधून मोठ्या प्रमाणावर तांदळाची निर्यात होते आणि याला इन्शुरन्स अतिशय कमी आहे, त्यामुळे धोका वाढत जाईल. तर तांदूळ व्यापाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. हरियाणातल्या व्यापाऱ्यांना अधिक प्रमाणात हा सामना करावा लागेल आणि त्यांच्या तांदूळ निर्यात केलेली जहाजं अडकून पडतील आणि पैसे मिळायला उशीर लागेल. तर याचा परिणाम कुठल्या कुठल्या शेअरवर होईल? तर क्रूडचा दर वाढेल म्हणून BPCL, HPCL, IOC यांचा रेव्हेन्यू कमी होईल. म्हणजे $1 जर दर वाढला
तर $300 ते $400 एवढा रेव्हेन्यूवर परिणाम होत असतो. त्यामुळे BPCL, HPCL, IOC हे तिन्ही शेअर मंदीत राहतील. ऑइल, पेंट, टायरचे शेअर आणि एव्हिएशनचे शेअर मंदीत राहतील. त्यामध्ये इंडिगो, स्पाइसजेट, अपोलो टायर, सिॲट म्हणजे टायर क्षेत्रातले सगळे आणि पेंट क्षेत्रातले सगळे. त्याचबरोबर हॉटेल क्षेत्रावरही परिणाम होईल, कारण हॉटेलमधलं बुकिंग कॅन्सल होण्याची शक्यता आहे किंवा लोक कमी येण्याची पण शक्यता आहे. त्याचप्रमाणे बाहेरगावी जाणाऱ्यांचं बुकिंग जे लोक करून देतात त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होईल. त्याच्यामध्ये यात्रा, इक्सिगो यांच्यावर परिणाम होईल. त्यामुळे हे शेअर मंदीत राहू शकतात. म्हणजेच फ्लाईट कॅन्सलेशन, हॉटेल कॅन्सलेशन होण्याची अधिक शक्यता आहे. सोनं, चांदी यांचे भाव वाढतील. त्यामुळे मन्नापुरम, मुथूट, IIFL या कंपन्यांना फायदा होईल. त्याचप्रमाणे टायटन, सेन्को गोल्ड, कल्याण ज्वेलर्स. डॉलर स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा परिणाम मेटल शेअरवर होईल. पण काही परिणाम युद्धाच्या काळात मेटलचे दर वाढतात, ही एक बाजू आहे, आणि डॉलर स्ट्रॉंग होईल ही दुसरी बाजू आहे. त्याचप्रमाणे इंडोनेशियाने महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स यांना 1,05,000 ट्रकची ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर थांबवली आहे इंडोनेशियाने. तर त्याचा परिणाम महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स या दोन्ही शेअरवर होईल. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर बघायचं झालं तर GST कलेक्शन 1.83 लाख कोटी म्हणजेच 8% GST कलेक्शन वाढलं आहे. तर GDP 7.8% एवढा झाला आहे. DIIची खरेदी आहे 12,293 कोटींची. तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 7,536 कोटींची. क्रूडचा भाव आज 77 आहे, मी सांगितलं. UAE मधले शेअर मार्केट 2 दिवस बंद राहणार आहे. ब्रिगेड एंटरप्राइजेसनी 1,700 कोटीच्या ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 1,700 कोटींची असं नवीन प्रोजेक्ट चालू केलं आहे. त्यामुळे ब्रिगेड तेजीत राहील. गेलनी 1,800 कोटीची गुंतवणूक करून महाराष्ट्रामध्ये ग्रीन फील्ड विंड पॉवर प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. अरविंदो फार्माच्या तेलंगणा युनिटच्या तपासणीनंतर 4 त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत, म्हणून अरविंदो फार्मा मंदीत राहू शकतो. वेदांताने बॉक्साईट ब्लॉकसाठी प्रिफर्ड बिडर म्हणून वेदांताची निवड झाली आहे. हा बॉक्साईट ब्लॉक कर्णपोडिकोंडा इथे आहे, ओरिसामध्ये. त्यासाठी वेदांताची प्रिफर्ड बिडर म्हणून नेमणूक झाली आहे. तर वेदांता त्यामुळे तेजीत राहू शकतो. लार्सन टुब्रो, कल्याण ज्वेलर्स, वेल्स्पन कॉर्प आणि KEC इंटरनॅशनल यांचा मध्य पूर्वेतील देशांशी व्यापार आहे. त्यामुळे या 4ही कंपन्यांवर वाईट परिणाम दिसू शकतो. तर हे 4ही कंपन्यांचे शेअर मंदीत राहू शकतात. म्हणजेच मेटल, पर्यटन,
क्रूड या सेक्टरमधील शेअरवर लक्ष ठेवलं पाहिजे. क्रूडचं उत्पादन कमी होईल, क्रूडच्या वाहतुकीला त्रास होईल, तर क्रूडचा भाव वाढला तर ONGC, ऑइल इंडिया हे शेअर वाढतील. BPCL, HPCL, IOC हे शेअर मंदीत राहतील. मी तुम्हाला सांगितलंच आहे की $1 जर भाव वाढला तर 300 ते 400 कोटी एवढा रेव्हेन्यूचा फायदा होतो किंवा एवढाच रेव्हेन्यूचा लॉस HPCL, BPCL, IOC या कंपन्यांना होतो. सिप्लाच्या चायना फॅसिलिटीची तपासणी 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात झाली होती. त्यांना 483 फॉर्म इश्यू केला आहे, पण 0 ऑब्झर्वेशन आहे. PVR आयनॉक्स त्यांनी 4 स्क्रीनचा मल्टीप्लेक्स पाटणा इथे आणि 14 स्क्रीनचा पुण्याला सुरू केला आहे. मारुतीचं प्रोडक्शन 1.78 लाख युनिट एवढं झालं आहे. पूर्वी हे प्रोडक्शन 1.59 लाख युनिट एवढं होतं. हिरो मोटोची विक्री 4.68 लाख युनिट, पूर्वी ही 3.94 लाख युनिट होती. म्हणजे विक्री वाढली आहे आणि निर्यातसुद्धा वाढली आहे. निर्यात आधी 12,143 युनिट होती, ती आता 23,153 एवढे युनिट झाली आहे. वेलस्पन प्लॅस्टिक पाईप आणि वॉटर स्टोरेज टँकसाठी मध्य प्रदेशामध्ये 400 कोटी रुपयाची ते गुंतवणूक करणार आहेत. रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटल तामिळनाडूमध्ये 80 बेडच्या हॉस्पिटलचं उद्घाटन त्यांनी केलं. त्यामुळे आता त्यांची टोटल बेड कपॅसिटी 1,885 बेड झाली आणि यासाठी ते 60 कोटी खर्च करणार आहेत. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांनी भुज 2 ट्रान्समिशन लाईन सुरू केली आहे. नायका यांनी दुबईला स्टोअर उघडलं आहे. SH केळकर अमेरिकेमध्ये न्यू जर्सी इथे सबसिडियरी सुरू केली आहे. गणेश इकोस्फिअर रिसायकल्ड स्टेपल फायबर आणि आरपेट चिप्ससाठी तेलंगणा येथे प्रोडक्शन लाईन त्यांनी टाकली आहे. पेटीएमला 5.49 कोटी पेनल्टी बसवण्यात आली. BSE लार्ज कॅपमध्ये जिओ फायनान्शियल ॲड करण्यात आलं आहे. एशियन पेंट ही कंपनी मध्य प्रदेशात वॉटर बेस्ड पेंट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, तिची कपॅसिटी असेल 4 लाख किलो प्रत्येक वर्षाला. एवढी कपॅसिटी असलेली एक फॅसिलिटी सुरू करणार आहे आणि त्यासाठी 2,000 कोटी गुंतवणार आहे. टॉरेंट पॉवर रेल्वेकडून 2,000 कोटीची ऑर्डर 325 मेगावॅट रिन्युएबल कपॅसिटीसाठी टॉरेंट पॉवरला मिळाली आहे आणि NTPCकडून गॅस बेस्ड पॉवर प्रोजेक्टमधून पॉवर सप्लाय करण्यासाठी LOA मिळाला आहे. इन्फो एज गुगलने नोकरी आणि 99 एकर्स ही ॲप प्ले स्टोअरमधून इन्फोर्समेंट ॲक्शनमधून काढून टाकली आहेत. तानलाने व्होडाफोन बरोबर MOU केला आहे. मेसेजिंग ॲज अ प्लॅटफॉर्म डिस्प्ले करण्यासाठी हे MOU व्होडाफोन बरोबर करण्यात आले. तर आज कुठले शेअर तेजीत,
कुठले शेअर मंदीत हे राहण्याआधी शुक्रवारी अमेरिकन मार्केट मंदीतच होतं. विक्रीचे आकडे जर बघायला गेलो तर सगळ्यांची विक्री वाढली आहे. टू व्हीलर्सची विक्री बघितली तर हिरो मोटोची 44%, टी व्ही एस मोटरची 31%, आयशर मोटरची 11% विक्री टू व्हीलर क्षेत्रात वाढली. ट्रॅक्टरमध्ये महिंद्रा अँड महिंद्राची विक्री 34%, एस्कॉर्ट्सची 20% वाढली. कमर्शियल व्हेकलमध्ये टाटा मोटर्सची विक्री 32% वाढली. VECV याच्यामध्ये 23% विक्री वाढली. म्हणजे व्हॉल्वो आणि आयशर यांचा जे कोलॅबोरेशन आहे त्यांची विक्री 23% वाढली. SML इसूझूची विक्री 17% वाढली. VST टिलर्स ट्रॅक्टर्स याची 36% विक्री वाढली. पॅसेंजर व्हेकल्सची विक्री मारुतीची 7%, टाटा मोटर्सची 35%, हुंडाईची 13%, तर महिंद्रा अँड महिंद्राची 18% विक्री वाढली. आज कमॉडिटीमध्ये बघायचं झालं तर झिंक, नॅचरल गॅस, सोने, चांदी आणि क्रूड यामध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. कोणते शेअर तेजीत राहतील, कोणते मंदीत राहतील पाहूया. आधी तेजीतले पाहू. ऑइल इंडिया, ONGC, ब्रिगेड आणि हंडाय किंवा हुंडाय. रेन इंडस्ट्रीचा रिझल्ट चांगला आला, तोट्यातून फायद्यात आली. युनियन बँक, स्टेट बँक, डिफेन्सचे शेअर्स आणि हिंदुस्तान झिंक. डिफेन्समध्ये BDL, BEL आणि हिंदुस्तान झिंक. तर मंदीमध्ये आज जास्त शेअर आहेत. प्रेस्टिज इस्टेट, HPCL, BPCL, IOC, लार्सन टुब्रो, इंडिगो, स्पाइसजेट, इंडियन हॉटेल, TCS. लॉजिस्टिक शेअरवर परिणाम होईल म्हणून अल्कार्गो आणि एजिस लॉजिस्टिक्स, कारण एजिस हे क्रूड आणि गॅसमध्ये दळणवळण करतात. गोदरेज प्रॉपर्टी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राचे विक्रीचे आकडे चांगले असले तरी त्यांना जी दोघांना मिळून 1,05,000 ट्रकची ऑर्डर मिळाली होती ती थांबवण्यात आली आहे. अडाणी पोर्ट, त्यांचा चाबहार पोर्टमधून व्यवहार आहे म्हणून रिट्स, सन फार्मा, नौकरी किंवा इन्फो एज आणि क्रॉम्प्टन ग्रीव्स हे सगळे शेअर मंदीत राहतील. मंदीतले शेअर आज अधिक आहेत, त्याकडे लक्ष द्या. पण तुम्ही जर खरेदीसाठी ट्रेड केला असेल तर त्याच्यासाठी आजच्या वातावरणामध्ये स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवूनच ट्रेड करा. तरी पण प्रत्यक्षात काय होत आहे हे मात्र बघावं लागेल. आणि अमेरिकेने सांगितलं की आमचा उद्देश साध्य होईपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. त्यामुळे 8 दिवस असाच गोंधळ राहण्याची शक्यता आहे. बघूया काय होतं आहे. नमस्ते.